नमस्कार. जीवाणू, विषाणू, वेगवेगळ्या प्रकारचे फंगस जेव्हा प्रचलित औषधांना दाद देत नाहीत तेव्हा त्याला आपण म्हणतो की रेजिस्टन्स निर्माण झाला. तर हा जो रेजिस्टन्स निर्माण होतो हा अत्यंत घातक आहे आणि आगामी काही वर्षांमध्ये बॅक्टेरियल रेजिस्टन्समुळे एक मोठ्या प्रकारची एपिडेमिक येईल असा तज्ज्ञांनी आपल्याला इशारा दिलेला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँटीबायोटिक रेजिस्टन्स आणि त्याचे परिणाम, त्याला टाळायचं कसं याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला मी याची एक भयावह तुम्हाला आकडेवारी सांगतो, त्यामुळे हा विषय किती महत्त्वाचा आणि किती दाहक आहे आणि आपण अँटीबायोटिकच्या आहारी सध्या किती जात आहोत, त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपल्याला कळेल. तर दरवर्षी स्टॅटिस्टिक असं सांगतं की साधारण 50 लाख मृत्यू हे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे होतात. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर्म्स, व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, फंगस असतील याच्यामुळे, आणि त्यातला जवळजवळ 25% डेथचा जो काही आकडा आहे हा अँटीबायोटिकच्या रेजिस्टन्समुळे, म्हणजे जवळजवळ 12.5 लाख मृत्यू हे जगभरामध्ये दरवर्षी अँटीबायोटिकच्या रेजिस्टन्समुळे होतात. तर तुम्ही लक्षात घ्या की नेहमी वापरली जाणारी जी आपली अँटीबायोटिक्स आहेत ही जर साध्या साध्या गोष्टींची अँटीबायोटिक्स जर उपयुक्त सिद्ध नाही झाली तर त्याच्यातून पुढे किती गंभीर आजार निर्माण होईल आणि त्याच्यामुळे मनुष्य जातीला धोका निर्माण होईल अशा पद्धतीची परिस्थिती या अँटीबायोटिक रेजिस्टन्समुळे निर्माण होते. आणि दुर्दैवाने नेहमीप्रमाणेच भारत सुद्धा या अँटीबायोटिक रेजिस्टन्समध्ये सगळ्यात आघाडीवर आहे. आणि हे संशोधन हे लॅन्सेट या एक अत्यंत प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक जे आहे त्यातल्या एका संशोधनाने नोंदवलेलं आहे. त्यामुळे त्याविषयी शंका घेण्याचं काहीही कारण नाहीये. तर नीट बघायला गेलं तर हे सगळे सूक्ष्मजंतू म्हणजे आपले बापच असतात. म्हणजे आपल्यापेक्षा उत्क्रांतीची जी काही लॅडर म्हणू आपण, त्याच्यामध्ये हे आपल्या फार आधीचे आहेत. त्यामुळं जीवनमान आपलं व्यवस्थित टिकून ठेवणे, आपला नाश होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहणे हे या सूक्ष्मजंतूंना अत्यंत चांगली खूबी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळं कुठल्याही वेळेस जेव्हा त्यांच्यावरती संकट येतं तेव्हा स्वतःला सावरायची शक्ती या सूक्ष्मजंतूंमध्ये असते. तर याचा रेजिस्टन्स हा कसा तयार होतो हे आपल्याला जर समजलं तर आपण ते टाळू शकू. म्हणून थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊ. हे 3 पद्धतीने होतं. एक पहिलं म्हणजे मिसयूज. जेव्हा अँटीबायोटिकचा मिसयूज केला जातो म्हणजे गरज नसताना अँटीबायोटिक घेणे. आपल्याला माहिती की सर्दी, खोकला, साधा ताप येणे, किरकोळ यासारखे बरेच जे आजार आहेत, खूपशे साथीचे आजार, याच्यामध्ये बॅक्टेरिया किंवा जीवाणू हे त्याचं कारण नसतं तर व्हायरस हे त्याचं कारण असतं. आणि कुठल्याही प्रकारच्या व्हायरसवर अँटीबायोटिक हे चालत नसतं. हे सगळ्यांना माहीत असतं तरी देखील मेडिकलवर जाऊन त्याच्या सल्ल्याने एखादीच गोळी घेणं आणि आपल्या शरीरातले जे उपयुक्त अँटीबायोटिक आहेत त्यांना डिवचण्यासारखंच हे काम आहे, हे लक्षात घ्या. कुठलंही अँटीबायोटिक आपण शरीरात घेतो तेव्हा ते एकाच कुठल्या बॅक्टेरियावर काम करेल असं नाही. आपल्या शरीरामध्ये असंख्य बॅक्टेरिया असतात की जे शरीराला उपयुक्तही असतात. तर त्या बॅक्टेरियांना विनाकारण डिवचल्यासारखं होतं आणि त्यामुळं रेजिस्टन्स निर्माण व्हायची जी प्रक्रिया आहे ही शरीरामध्ये निर्माण होते. तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं जी आहे ते म्हणजे ओव्हरयूज. ओव्हरयूज म्हणजे काय? आपल्याकडे अँटीबायोटिक कसं घ्यावं, किती दिवस घ्यावं याचा काहीही विधिनिषेध नाहीये. त्यामुळे मनानेच अँटीबायोटिक, पूर्वीच्या कुठल्या तरी चिठ्ठ्या पाहणं, घरात कुणाला तरी हे अँटीबायोटिक दिलं होतं ते शिल्लक आहे म्हणून घेत राहणं, यासारख्या गोष्टींमुळे सुद्धा अँटीबायोटिकचा रेजिस्टन्स हा वाढत जातो. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अँटीबायोटिकचे जे वेगवेगळे जे स्ट्रेन्स असतात त्यांची एकमेकांमध्ये मैत्री असते. म्हणजे अँटीबायोटिक जणू एकमेकाला धोक्याचा इशारा देतात की एखादं अँटीबायोटिक जेव्हा बॅक्टेरिया जेव्हा उत्क्रांत होतं, अँटीबायोटिकच्या विरोधी जीन तयार करतं, तेव्हा तो बॅक्टेरिया त्याच्या इतर कॉलनीतल्या किंवा इतर जे मित्र बॅक्टेरिया असतात त्यांना सुद्धा धोक्याची सूचना देतं आणि ते जीन जे आहे प्रोटेक्शनचं ते जीन दुसऱ्या बॅक्टेरियाला ट्रान्सफर करतं. त्यामुळे एक करता दुसरे, तिसरे असे वेगवेगळे बॅक्टेरियाचे जे गट आहेत ते या अँटीबायोटिकला काही कालावधीमध्ये रेजिस्टन्स निर्माण करतात. त्यामुळं आपल्याला या बॅक्टेरियाच्या रेजिस्टन्स विषयी विचार करण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. कारण काय होतं की ह्या बॅक्टेरिया वारंवार घेतल्यामुळे दुसरी गोष्ट काय होते तर आपले जे फ्रेंडली बॅक्टेरिया असतात, ज्याला गट बॅक्टेरिया म्हणतात, मुख्यतः आपल्या इंटेस्टाईन मध्ये असणारे जे बॅक्टेरिया आहेत हे आपल्या इम्युनिटीसाठी कारणीभूत असतात. आपल्या शरीरामधली इन्फ्लेमेशनची प्रक्रिया कमी करणं आणि असंख्य प्रकारचे फायदे या बॅक्टेरियामुळे होत असतात. तर जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो तेव्हा हे फ्रेंडली बॅक्टेरियांचाही काही प्रमाणामध्ये नाश होतो आणि त्यामुळं आपल्याला
अनेक आजार असे आहेत, ऑटो इम्युन डिसीजेस आहेत, डायबिटीस सारखे आजार आहेत, कोलेस्ट्रॉलचे आहेत, लिव्हरचे आजार आहेत, असे खूप आजारांची यादी आहे की जे आपले फ्रेंडली बॅक्टेरिया आपण गमावल्यामुळे आपल्याला होत असतात. तर त्यामुळं या गोष्टींवरती आपण आता हे करू की अँटीबायोटिक रेजिस्टन्स हा झाला एक औषधाच्या माध्यमातून. दुसरं आहे माती आणि पाणी, या दोन ठिकाणी सुद्धा अँटीबायोटिक जे आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते जमिनीमध्ये मुरतात. पाण्यामध्ये त्या अँटीबायोटिकचे जे रेसिड्यूज असतात, अंश असतात, ते राहतात. तर हे कुठून जातात, तर हे ॲनिमल ट्रीटमेंट म्हणजे प्राण्यांची जी औषधं असतात त्यातून, किंवा लाईव्ह स्टॉक किंवा मीट इंडस्ट्री जी आहे त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा ॲग्रिकल्चर शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, भारतामध्ये तर विशेषतः यासाठी कुठलंही नियंत्रण किंवा कुठलीही अशी काही मानकं नाही आहेत की ज्याच्या आधारे आपण अँटीबायोटिकचा रेसिड्यूचा आपण काही तपासणी करू शकू. आपल्या शरीरामध्ये हे अँटीबायोटिक अननेसेसरी गरज नसताना जातात. अनेक पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्म्समध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. अँटीबायोटिकच्या वापरामुळे प्राण्यांचं आरोग्य चांगलं राहतं, फ्लेश चांगलं तयार होतं, म्हणून अँटीबायोटिकचा वापर केला जातो. तर ही अँटीबायोटिक आपल्या शरीरात जातात, रेजिस्टन्स तयार होतो. त्याचप्रमाणे ह्या अँटीबायोटिकचा अंश जमिनीमध्ये जातो. आपले पाण्याचे स्रोत किंवा माती ही सुद्धा या अँटीबायोटिकनी इन्फेक्ट होते, आणि मातीमध्ये सुद्धा जे उपयुक्त जीवाणू असतात की जे क्रॉप्सच्या पिकांच्या वाढीसाठी किंवा वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात, तर ते बॅक्टेरिया सुद्धा या अँटीबायोटिकमुळे नष्ट केले जातात. तर याच्यावरचे उपाय आपण थोडक्यात पाहूया, कारण प्रॉब्लेम तर आहे तेच, परंतु आपल्याला ते फेस करणं सुद्धा गरजेचं आहे. तर महत्वाचं आहे की तुमची रोगप्रतिकार शक्ती, आपली रोगप्रतिकार शक्ती जर आपण व्यवस्थित राखली तर आपल्याला अँटीबायोटिकची गरजच लागणार नाही. त्यामुळं साध्या हात धुण्यासारख्या ज्या सवयी आहेत या सर्वांनी जर सांभाळल्या, स्वच्छता व्यवस्थित जर ठेवली, तर होणारे अनेक प्रकारची इन्फेक्शन, मग पाण्यातनं असेल किंवा फूड पॉयझनिंगच्या स्वरूपातून असेल, ही इन्फेक्शन आपल्याला होणार नाहीत. अँटीबायोटिकची गरज लागणार नाही, अँटीबायोटिकचा रेजिस्टन्स निर्माण होणार नाही. तर दुसरं आहे ते गट हेल्थ आपली व्यवस्थित ठेवणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक स्वरूपातले जे आहार असतात, रॉ फूड जे आहे, होल ग्रेन्स आहेत, ती आपण खाणं हे गरजेचं आहे, आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील. मीट इंडस्ट्री जसं मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला कोविडचं उदाहरण माहितीच आहे की कसं ते वेट मार्केट चायनामध्ये होतं, आणि त्यातून प्राण्यांपासून कशी वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन ही मनुष्यामध्ये संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे याचा मर्यादित वापर करणं, अतिशय सुरक्षितरित्या वापर करणं, आणि आजकाल भारतामध्ये ह्या गोष्टी मिळत नाहीत, परंतु वेस्टर्न कंट्रीजमध्ये, विशेषतः अमेरिकन देशांमध्ये तिथे अँटीबायोटिक फ्री अशा पद्धतीचं मीठ तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अँटीबायोटिकचं जी काही भर पडत असते ती थांबली जाते. अँटीबायोटिकचा अनावश्यक वापर टाळणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण मनानेच थोडाही त्रास सहन न करता, थोडासा एखाद दुसरा दिवस झाला की लगेच मनाने अँटीबायोटिक घ्यायची, तीही अपुऱ्या डोसमध्ये घ्यायची, गरज नसताना घ्यायची, या गोष्टी आपण नक्कीच टाळल्या पाहिजेत. कारण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की अँटीबायोटिक घ्यायची सवय ही सुद्धा जर वारंवार लागली तर आपली जी रोगप्रतिकार शक्ती, आपली जी सैनिक पेशी आहेत, या सुद्धा आळशी बनत जाणार आहेत. त्यामुळं गंभीर इन्फेक्शन आहे तेव्हा आपल्याला पर्याय नाही आहे, परंतु छोट्या छोट्या इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक घेणं ही सवय सुद्धा आपण टाळली पाहिजे. व्हायरल इन्फेक्शनला तर बिलकुल अँटीबायोटिक घेऊ नये, हे पुन्हा मी रिपीट करतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे पर्यायी जे उपाय आहेत की त्यामध्ये पर्यायी चिकित्सा पद्धतीमध्ये अनेक सुरक्षित उपाय जे आहेत त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उहापोह करणार आहोत की कशी छोटी छोटी प्रकारची इन्फेक्शन ही आपण आयुर्वेदिक उपचारांनी नियंत्रित करू शकतो, आपली इम्युनिटी कशी चांगली ठेवू शकतो. कारण आयुर्वेदाचा मूळ हेतूच हा जणू स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण हा आहे. म्हणजे स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य टिकून राहावं, त्यांनी आजारी पडू नये, आणि त्याला आजारी पडल्यानंतर औषधाची गरज लागू नये, या पद्धतीनेच आयुर्वेदाची खरी योजना केली गेलेली आहे. तर ते उपाय आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.